सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर मंजिरी, संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग या आपल्या संस्थेतर्फे आजचा जो ध्यान वर्ग आहे त्याच्यात थोडंसं सांगावं असं मला वाटलं. कारण आपण एक फॅमिली कॉन्स्टलेशनचा आता वर्कशॉप घेतोय, तर थोडंसं सगळ्यांनाच फॅमिली कॉन्स्टलेशन म्हणजे काय हे इंट्रोडक्शन मिळेल. आणि जर का तुम्हाला यायचं असेल, तुम्हाला इच्छा असेल याची आणि तुम्हाला वेळ असेल, तर तुम्ही 15 तारखेपर्यंत अर्ली बर्ड ऑफर आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही तेव्हा जॉईन जर झाला तर जास्त चांगलं, म्हणून आज घेतलाय खास. आज 13 तारीख आहे, 13 ऑगस्ट 2024. त्यामुळे फॅमिली कॉन्स्टलेशन म्हणजे काय, अं, तर ऍक्च्युली फॅमिली कॉन्स्टलेशन म्हणजे अँसेस्ट्रल हिलिंग असं आपण म्हणू. की आपण जेनेटिकली आपण खूप गोष्टी कॅरी केलेल्या असतात. आई वडिलांकडून कॅरी केलेले असतात, आजी आजोबांकडून कॅरी केलेले असतात, आपल्या फॅमिलीमध्ये गोष्टी असतात. म्हणजे प्रत्येक फॅमिलीचे स्वतःचे काहीतरी वैशिष्ट्य असतात, स्वतःच्या काही बिलीफ सिस्टम्स असतात, स्वतःच्या काही स्टाईल्स असतात, स्वतःचे एरर्स असतात, स्वतःचे सक्सेसेस असतात. प्रत्येक फॅमिलीची स्वतःची अशी एक आयडेंटिटी असते. कारण ते जे जेनेटिक कोड्स आहेत फॅमिलीमधले, ज्याला आपण फॅमिली ट्रेंड्स म्हणू शकू, ते खूप कॉमन असतात. आणि मग आपल्याकडे सरसकट असं आपण म्हणतो की फॅमिलीमध्ये आहे, म्हणजे कोणाला डायबिटीस आहे तर माझ्या आईला होता, माझ्या वडिलांना होता, माझ्या आजीला होता, म्हणजे मला येणारच. तर आपण हे जवळजवळ कंपल्सरी पेपर असल्यासारखं आपण मानतो आणि आपल्याला त्या वयाला त्या गोष्टी होणार असं आपण मानतो. बट दिस इज अ रॉंग बिलीफ. ओके. आजच ब्रूस लिप्टन यांचं मी लेक्चर ऐकत होते. तर ब्रूस लिप्टन खूप छान सांगतात की एन्व्हायरमेंट कसं आहे त्याच्यावर बिलीफ सिस्टम्स अवलंबून असतात, त्याच्यावर जेनेटिक्स अवलंबून असतात. जेनेटिक्स कॅन चेंज हा विथ एन्व्हायरमेंट. जेनेटिक्स कॅन चेंज विथ बिलीफ्स. म्हणजे आपण आपल्या जर बिलीफ्स बदलल्या तर आपलं जेनेटिक्स बदलू शकतं. आणि आपण आपल्या आईवडिलांचे रोग असतील, कोणाच्या फॅमिलीमध्ये कॅन्सर असेल, कोणाच्या फॅमिलीमध्ये मेंटल प्रॉब्लेम्स असतील काय, तर वी मे नॉट कॅरी इट. ओके. तर आपल्याला दुरुस्त करता येतात. आणि त्याच्यातला बेस्ट पार्ट असा असतो की मी जर हे कॉन्स्टलेशन हिलिंग केलं, स्वतःचं कॉन्स्टलेशन वर्क म्हणतात त्याला, कॉन्स्टलेशन वर्क मी जर केलं, तर हे कॉन्स्टिलेशन वर्क मी केल्यामुळे माझ्या अख्ख्या फॅमिलीला फायदा होतो, पुढच्या जनरेशन्सना फायदा होतो. कारण मी आत्ता माझ्या जेनेटिक कोड रिपेअर करते. माझं जेनेटिक कोड मी रिपेअर केल्यानंतर पुढल्या, इट अफेक्ट्स द होल. इट इज अ चेन ऑफ इफेक्ट्स. ओके. म्हणजे जसं अँसेस्ट्रल मी जीन्स कॅरी केलेले आहेत आणि वी आर स्टील कनेक्टेड विथ अवर अँसेस्टर्स थ्रू सम एनर्जी चॅनल. तर मी एनर्जी चॅनल क्लीन केल्यावर अँसेस्ट्रल लेवलला सुद्धा बदल घडतात आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा बदल घडतात. दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस हिलिंग मेथड. म्हणजे मी एकटी जरी करत असले तरी अख्ख्या कुटुंबाचं आपण खूप काही काही गोष्टी क्लिअर करू शकतो. द हिलिंग अँसेस्ट्रल अँड फॅमिली ट्रॉमा. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घ्यायचा की वी मे नॉट कॅरी फॅमिली ट्रॉमा. नाही, आमच्या घराला मुळी शापच आहे, तो कॅरी करायची गरज नाही, तो दुरुस्त करता येतो. आणि वी आर हिअर टू चेंज इट. ओके. कॅरी करायची गरज नसते. तर ह्या अनेक मेथड्स आहेत, त्याच्यापैकी फॅमिली कॉन्स्टलेशन, ज्याला आम्ही संवाद सेंटरमध्ये आम्ही त्याला अनुबंध असं खूप सुंदर नाव दिलंय. तर ही जी मेथड आहे, तर ह्या मेथडनी आपण हिलिंग करू शकतो. रिमूव्ह ट्रान्सजेनरेशनल एनर्जी ब्लॉक्स. आपण असं पहिलं धरू की पहिला डायबिटीस कोणाला झाला असेल फॅमिलीमध्ये. हा, ज्यांना झाला असेल डायबिटीस पहिल्यांदा, तर त्यांच्याकडे तो, त्यांच्या जीन्समध्ये एक एनर्जी ब्लॉक तयार झाला. आता तो पुढच्या पिढ्या सगळेजण कॅरी करतायत तो ब्लॉक.
आणि तो ब्लॉक जोपर्यंत मी क्लिअर करत नाही, तो ब्लॉक जोपर्यंत मी त्याच्यावर काम करत नाही, तो ब्लॉक जोपर्यंत मी काढून टाकत नाही, तोपर्यंत त्या टेंडन्सीज फॅमिलीमध्ये राहणार. बट कॅन वी रिमूव्ह दॅम? येस. द गुड पार्ट इज आपल्याला ते रिमूव्ह करता येतं. आणि इज इट डिफिकल्ट? नाही, खूप सोप्या पद्धती आहेत, अतिशय सुंदर पद्धती आहेत. त्यांनी आपण ते काढून टाकू शकतो. तसेच कर्सेस फॅमिली मधले काढून टाकू शकतो. मी बघाचपासून म्हणते तसं जेनेटिक कोड्स रिपेअर करतो आपण. बिघडलेले असतात, जे वायरिंग हल्ली त्याला म्हणतात. तर हे जे वायरिंग आहे आपल्या फॅमिली मधलं एकमेकांशी असलेलं वायरिंग आहे, तर ते बिघडलेलं असतं. जुनं वायरिंग कसं शॉर्ट सर्किट होऊ शकतं, जुन्या वायरिंग मध्ये कसं एखाद वेळेला लूज कनेक्शन होऊन, म्हणजे दिव्याचं बटन लावलं तरी दिवा लागतच नाही, अशासारखे आपल्यात पण हे दोष निर्माण होतात. तर वी नीड टू रिपेअर इट. तर ते जे काही एनर्जी कनेक्शन्स आहे, एनर्जीचं वायरिंग आहे, ते मला दुरुस्त करणं गरजेचं आहे आणि ते दुरुस्त करता येतं खूप सुंदर मेथड्सनी. फॅमिली कॉन्स्टलेशन इज वन ऑफ द वंडरफुल मेथड्स. अंडरस्टँड फॅमिली लॉ अँड ऑर्डर. इम्प्रूव्ह फॅमिली डायनामिक्स. फॅमिली डायनामिक्स म्हणजे आपलं एकमेकांच्यात होणारे जे व्यवहार असतात फॅमिलीमध्ये, क्लोज फॅमिली असेल, थोडीशी मामा मावशा वगैरे, भावंड किंवा नातवंड या लेवलची थोडीशी वाईड फॅमिली असेल, तरी आपलं एकमेकांशी जे नातं असतं, देवाणघेवाण असते, तर ते सुधारावं, गैरसमज निघून जावेत, या दृष्टीने इफ वी फॉलो द लॉ अँड ऑर्डर ऑफ द एनर्जी फील्ड, तर ती जी काही एनर्जी फील्ड असते फॅमिलीची, तर त्याचे चॅनल्स कसे असतात हे जर आपल्याला कळलं, तर दॅट इज द लॉ अँड ऑर्डर. की कुठून कुठे एनर्जी वाहते ते जर आपल्याला कळलं, तर समजा पॉइंट ए आहे आणि पॉइंट बी आहे, म्हणजे पॉइंट ए मीन्स अ पर्सन ए आणि अ पर्सन बी. आता ए कडून बी कडे एनर्जी वाहतीये असं आपण गृहीत धरलं, आणि जर बी एच्या आधी उभा राहिला, तर वोंट देअर बी एन एंटँगलमेंट. ना ए ला एनर्जी मिळणार ना बी ला एनर्जी मिळणार, आणि मग दोघं फ्रस्ट्रेट होणार. आणि मग दोघं म्हणणार हा काय प्रॉब्लेम आहे, मी तर किती काम करते तरी मला काहीच मिळत नाहीये, कारण एनर्जी आपण ब्लॉकच करून टाकली, गाठ मारून टाकली तिथे. तर वी शुड नो दॅट द एनर्जी इज फ्लोईंग फ्रॉम ए टू बी. सो बी हॅज टू बी ॲट अ लोअर लेवल दॅन ए. तर आपल्याला अशी ती लॉ अँड ऑर्डर फॅमिलीची जर कळली, तर आपण गोंधळ नाही घालणार. तर ते कळून घेणं हे हा वर्कशॉपचा हेतू आहे. अंडरस्टँडिंग रिलेशन एंटँगलमेंट्स अँड इट्स सोल्युशन. हे असे आपण रिलेशन्समध्ये कसे गोंधळ घालतो हे आपल्याला कळेल. कळल्या कळल्या वळत नाही, निश्चितच वळत नाही कळल्या कळल्या. मात्र कळणं ही पहिली आणि अतिशय महत्वाची स्टेप आहे. मग आपण जसजशी कॉन्स्टलेशन्स करत जाऊ, जसजसं आपण स्वतःचं हिलिंग करत जाऊ, तसं आपल्याला ते कळायला लागेल आणि सुधारायला लागेल. आणि ह्या वर्कशॉप मधला सगळ्यात मोठा बेनिफिट असा आहे की आम्ही घरी पण तुम्हाला काय तुम्ही करू शकता ते सांगतो. की इथे वर्कशॉप झालं की संपलं का? नाही. घरच्या घरी आपल्याला करता येऊ शकतं का? हो. तर घरच्या घरी मी काय करू शकते, कशा पद्धतीने मी हँडल करू शकते. ज्ञान इथे दिलं जाईल, पण ते ज्ञान राबवायचं कसं, हे जे नॉलेज दिलं जाईल इथे, लॉ अँड ऑर्डरचं, एपिजेनेटिक्सचं, हे सगळं जे नॉलेज दिलं जाईल, पण ते राबवायचं कसं, हाऊ टू यूज इट, हाऊ टू अप्लाय इट इन द डेली लाईफ. तर त्याच्या काही छोट्या छोट्या युक्त्या आहेत, गमती आहेत त्या. तर त्या गमती पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि म्हणजे तुम्हाला लाईफ लॉंग त्या गोष्टी उपयोगी पडल्या पाहिजेत. लाईफ लॉंग तुम्ही हे एक वर्कशॉप केल्यानंतर आपल्याला जेवढं काही आपण ह्याच्यात केलेलं असेल त्याचा आपल्याला कायमस्वरूपी उपयोग झाला पाहिजे. आणि त्यातून आपल्याला जर काही ह्याच्यातून असं वाटलं की आपल्याला अजूनही त्याच्यात इन डेप्थ काहीतरी करायचं आहे, तर निश्चितच संवाद सेंटर इज ऑलवेज ओपन टू टीच दीज मेथड्स. पण अर्थात मग त्याला जास्त बौद्धिक असेल, जास्त काय म्हणायचं, प्रॅक्टिकल सेशन्स असतील. हा, आणि अजून एक सांगायची विसरले. या वर्कशॉपमध्ये, जे 3 दिवसाचं वर्कशॉप असतं, या वर्कशॉपमध्ये आपण
सगळ्यांचं एक एक कॉन्स्टिलेशन म्हणजे एक एक तरी पर्सनल हिलिंग घेणार. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष स्वतःच्या हिलिंगचा अनुभव तिथे प्रत्यक्ष येणार आहे आणि तुम्हाला त्याचे पडताळे सुद्धा निश्चित येणार आहेत. तर असं हे फॅमिली कॉन्स्टलेशन हिलिंग आहे. ट्रान्सजेनरेशनल हिलिंग असंही म्हणतात त्याला. एपिजेनेटिक हिलिंग म्हणतात. रिपेअरिंग जेनेटिक कोड्स म्हणू आपण त्याला. तर या पद्धतीचं हे फॅमिली कॉन्स्टलेशन नावाची हिलिंग मेथड आहे. त्याला आम्ही अनुबंध असं नाव दिलंय. तर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर जरूर विचारा. मी जे कॉमनली प्रश्न विचारले जातात फॅमिली कॉन्स्टलेशन विषयी आणि वर्कशॉप विषयी त्याच्याविषयी मी सांगितलं. तुम्हाला काही शिवाय प्रश्न असतील तर जरूर विचारा, कारण क्लिअर झालं पाहिजे की ह्या वर्कशॉपमध्ये आपण काय करणार आहोत. हे शेअरिंग बंद केलंच तरी चालेल. हवाय का कोणाला? आपले क्वेश्चन आन्सर झाले की मग मेडिटेशन घेणार. फॅमिली कॉन्स्टलेशन हाच विषय असेल आजच्या मेडिटेशनचा. गणपती नंतर घेणार आहे ना पण? तारखा 14, 15, 16. गौरी विसर्जन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आपण निघणार आहोत आणि सोमवारी परत येणार. 13 तारखेला संध्याकाळी आपण निघणार. हो ना. हो. एनीबडी? संपदा, प्राजक्ता, तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. नेहा, विशेषतः ज्यांना यायची इच्छा आहे आणि येणार आहेत त्यांच्यासाठी. हा, भाग्यश्री, तर तुला काही प्रश्न असेल तर जरूर विचार, नाही तर नाही, मी येणार एवढं मला माहितीये. येणार आहे ना. येस. 15 तारखेला आपली अर्ली बर्ड ऑफर संपते. येस, आय डू इट टुमॉरो. ओके. मी पण येणार आहे. येस. मग आपण आता मेडिटेशन घेऊयात. ओके. मी हँड ओव्हर करते योगिनीला. तू तिकडून जातेस का? इथेच जा ना, हे चांगलं छान मागे येतं. योगिनीला हँड ओव्हर करते, ती मेडिटेशन घेणार आहे. मला खूप खोकला येतोय. नमस्कार. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग. नाही येते आवाज? येतोय आवाज. येतोय. आता येतोय. तर दर मंगळवारी आपण भेटत असतो ऑनलाईन आणि ऑफलाईन ध्यानासाठी. तसेच आज आपण भेटलेलो आहोत. जे फॅमिली कॉन्स्टलेशनचं वर्कशॉप आहे त्याबद्दल आपण आत्ताच माहिती घेतली. 13, 14, 15 14, 15, 16 सप्टेंबरला हे वर्कशॉप होणार आहे. तर जरूर सगळ्यांनी याचा लाभ घ्या. वन ऑफ इट्स काइंड म्हणता येईल असं हे वर्कशॉप आहे.
पहिले तर ट्रान्स जनरेशनल हिलिंग असं म्हटल्यावर खूप छान वाटतं. म्हणजे आपण काही चॅलेंजेस जे आपल्या फॅमिलीमध्ये घेऊन आलेले असतो ते आपण रिपेअर करू शकतो. म्हणजे ही शक्यता आहे हेच कळल्यावर आधी खूप छान वाटतं की आपण काहीतरी करू शकतो आपल्या परीने. एरवी आपल्याला जे वाटत असतं की नाही आपण म्हणजे आता हे आमच्या फॅमिलीतच आहे काय करणार वगैरे, तर तसं काही नाहीये. आपण ते सुधारू शकतो, रिपेअर करू शकतो आपल्या परीने आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा आपण त्याचा लाभ होऊ शकतो. तर असं हे छान मॅजिकल असं फॅमिली कॉन्स्टलेशन हिलिंग असतं. त्याचा अनुभव पण खूप छान असतो. म्हणजे ती जी प्रोसेस आहे एकंदर ती पण खूप इंटरेस्टिंग असते. तर आज त्याच अनुषंगाने आपण आजचं ध्यान घेऊया. फॅमिलीसाठी महत्वाचं असं ग्रॅटिट्यूड. तर डोळे मिटून घेऊया. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित आहे. आपण या जगामध्ये ज्यांच्यामुळे आलो ते आपले आई बाबा, त्यांचं स्मरण करायचंय आणि त्याआधी आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचंय. त्यांना सांगायचंय की आज माझ्या फॅमिलीसाठी म्हणून आणि अल्टिमेटली माझ्यासाठी म्हणून मी हे ध्यान करत आहे. त्यामध्ये तुमचं मार्गदर्शन असू दे आणि तुमचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतात. त्याचं जस्ट एक स्मरण, आपल्या कुलदेवतेचं स्मरण. जाणीव श्वासावर आहे, शरीराची जाणीव. आपल्या आई बाबांचं आपण स्मरण केलेलं आहे. आपला सगळा अवेअरनेस, सगळी जाणीव हृदयामध्ये घेऊन यायची. तिकडे तुम्हाला काही सेन्सेशन जाणवत असतील, फिजिकल सेन्सेशन काही जाणवत असतील, ते ऑब्झर्व करा. आणि हे हृदय जे आहे ते आता आपल्याला खूप मोठं मोठं करायचं आहे. जाणीव श्वासावर आहे आणि या हृदयामध्ये आपल्या संपूर्ण फॅमिलीला आपण सामावून घ्यायचंय. आपले आई बाबा, आपली भावंड, जे ब्लड रिलेशन मध्ये आहेत ते सगळे नातेवाईक, क्लोज फॅमिली, आईचे आई बाबा, वडिलांचे आई वडील, त्यांची भावंड, आपल्याला आपल्याला कदाचित खूप जवळचे नसतील पण मनाने आपण ज्यांच्या खूप जवळ आहोत, ब्लड रिलेशन कदाचित जवळचं नसेल पण खूप जवळचे असे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, ज्यांना आपण आपली फॅमिली मानतो, या सगळ्यांना आपल्या हृदयात स्थान द्यायचंय. आपली मुलं, नातवंड, जी भावंड, जर कोणाला भावंड नसतील आणि तुम्हाला जर असं वाटतंय की आपल्याला भावंड असायला पाहिजे होतं, भाऊ असेल, बहीण असेल, कोणाला भाऊ असतो बहीण नसते, कोणाला बहीण असते भाऊ नसतो, तुम्हाला जर असं मनातून वाटतंय काही मिसिंग आहे तर त्यांना सुद्धा मनानेच इन्क्लूड करायचंय. तुमचे पेट्स,
कदाचित आत्ता तुमच्या घरी कोणी नसतील, पण पूर्वी असणारे पाळीव प्राणी, तुमच्या मामाच्या घरी, आजोबांच्या घरी असणारे गाय, बैल यासारखे प्राणी, त्यांना सुद्धा आपल्या हृदयामध्ये आपण स्थान देत आहोत. या सगळ्यांशी आपलं असं एक बॉन्डिंग आहे, आपलं एक नातं आहे, एक एनर्जी चॅनल आपल्यामध्ये जोडलेलं आहे. आणखीन तुम्हाला जे कोणी आठवतायत, जे कोणी मनातून अतिशय जवळ असलेले असे जे फॅमिली ज्याला तुम्ही म्हणता, असे सगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, या सगळ्यांना आपल्या हृदयात स्थान द्यायचंय. अत्यंत प्रेमाने त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची, बिकॉज दे आर पार्ट ऑफ युअर फॅमिली. खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची. आणि ही कृतज्ञता व्यक्त करताना श्वासावर लक्ष असू द्यायचंय. शरीरामध्ये सुद्धा तुम्हाला काही जाणीवा होऊ शकते. या सगळ्यांना खूप खूप ग्रॅटिट्यूड द्यायचंय. आणि त्यांना आपण आता 3 वाक्य म्हणणार आहोत त्यांना उद्देशून. या सर्वांना तुमच्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे तुम्ही. यांच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणी वाटत असेल, त्यांनाही तुम्ही नक्की घेऊ शकता. तुमच्या हृदयामध्ये स्थान द्यायचं आहे. खूप मोठं असं हृदय झालेलं आहे तुमचं. आणि त्यांना आपण काही अफर्मेशन्स म्हणणार आहोत. त्यांना म्हणायचंय, प्रत्येक वाक्य 3 वेळा म्हणायचंय उपांशुवाणीमध्ये, म्हणजे पुटपुटल्याप्रमाणे. कंठातून उच्चार झाला पाहिजे अशा पद्धतीने ही वाक्य म्हणायची आहेत. त्यांना सांगायचंय, वी आर फॅमिली. वी आर फॅमिली. वी आर फॅमिली. आय गिव्ह यू प्लेस इन माय हार्ट. त्यांना सांगायचंय, जरी आपण आता सगळ्यांना आपल्या हृदयात सामावून घेतलेलं असलं तरी हे त्यांना सांगणं सुद्धा गरजेचं आहे. जसं आपल्या खूप जवळच्या माणसांना आपलं त्यांच्यावर प्रेम आहे हे आपण कधी सांगतच नाही, तसं न करता आपण आता त्यांना सांगायचंय, आय गिव्ह यू प्लेस इन माय हार्ट. आय गिव्ह यू प्लेस इन माय हार्ट. अत्यंत मनातून फील करून हे सगळं सांगायचंय. आणि हे सांगत असताना जर अश्रू येत असतील तर येऊ द्यायचे. याचा अर्थ तुमचं हार्ट चक्र ओपन होतंय. जस्ट अलाउ ऑल दोज इमोशन्स. थँक यू फॉर बीइंग इन माय लाईफ. हे वाक्य पण 3 वेळा म्हणायचे. थँक यू फॉर बीइंग इन माय लाईफ. थँक यू फॉर बीइंग इन माय लाईफ. या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांच्या प्रती जर अजून काही म्हणावंसं वाटत असेल, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला तुम्हाला काही विशेष सांगावंसं वाटत असेल तर नक्की सांगा. अत्यंत मनापासून आपण हे त्यांना सांगत आहोत. आपल्या हृदयामध्ये आपण त्यांना स्थान दिलेलं आहे.
त्या प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करायची. आणि हे जे आपलं हृदय खूप मोठं सामावून घेणारं झालं आहे सगळ्यांना, त्याची जाणीव श्वासाची जाणीव, फिजिकल अवेअरनेस, आणि आपण ज्या कुलदेवी कुलदेवतांना आवाहन केलं होतं त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद द्यायचे. आणि 3 ते 4 दीर्घ श्वासाची आवर्तनं घेऊन वर्तमानात परत यायचे. दोन्ही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांना आणि हृदय चक्राला देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा. आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम. डोळे उघडल्यावर पाणी पिऊन घ्या. आणि कोणाला काही अनुभव शेअर करायचा असेल तर जरूर करू शकता. मला वाटतं तुम्हाला अनम्यूटचा ऍक्सेस दिलेला आहे. बोलू बोलू हो, बोला ना. थँक्यू योगिनी. खूप छान झालं मेडिटेशन. जसं म्हटल्यासारखं भावनांना व्यक्त करायचं एक साधन असतं. मी स्वतःही रोज बसते मेडिटेशनला, पण जेव्हा आपल्याला गाइडेड मेडिटेशन करायला मिळतं तेव्हा ते जास्त कनेक्ट होतं, कारण ती तुझ्यावर जिम्मेदारी नसते ना स्वतःची. बरोबर. इट वॉज रिअली नाईस अँड वंडरफुल अँड मोस्ट वॉन्टेड टाइमलाच माझं होतंय मेडिटेशन. थँक्यू. ते आणि फॅमिली कॉन्स्टलेशनचे सगळं कनेक्शन होतं जे मला करायची इच्छा आहे, तर खूप जास्त कनेक्ट होऊ शकेल. खूप बरं बरोबर. वाटतं. बरोबर. थँक्यू सो मच. मंजिरी थँक्यू. ताईंना पण. हो. सांगू? हो, सांग ना. अं, खूप खूप छान वाटलं. कोइन्सिडेंटली ह्याच टाइम स्लॉट मध्ये माझे आई बाबा पण घरी मेडिटेशन करतात, त्यामुळे आता आय फेल्ट असं खूप कनेक्टेड. वा. आणि मला असं वाटलं की मी हे यावेळेत रोज अफर्मेशन म्हणायचं किंवा असं काहीतरी केलं पाहिजे विच विल रीच देम. हम्म. हा थॉट मला आता मेडिटेशन करता करता आला. मस्त. वाटलं खूप असं कनेक्टेड वाटलं. म्हणजे माझे जे नातेवाईक मला आवडत नाहीत त्यांना पण सामावून घेता आलं. अरे वा, छान. हे महत्वाचं आहे जास्त. हा. ओके. काही काही जणांनी चॅट वरती टाकतंय. ओके. हो, पण नंतर अंजलीताई, नंतर तुम्हाला रिलीफ वाटला ना? म्हणजे आता नाहीये ना जडपणा? हा. त्यांनी मेसेज हा केलाय, थँक्यू. सुरुवातीला काही क्षण डोळे भरून आले, नंतर छातीत जडपणा जाणवला. हा, म्हणून मी म्हंटल की आता नाहीये ना जडपणा. त्यात सक्सेस झाले. हा. हो, त्या नाही आहेत आता. ओके. मलाही अश्विनी खूप छान वाटलं आणि सगळ्यांना धन्यवाद देता आले. विशेष म्हणजे माझे आई वडील, सासू सासरे हम्म. यांना सुद्धा.
व्हेरी नाईस. धन्यवाद. धन्यवाद. ओके. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, मी अंजली बोलते. हा हा, हा. त्या क्षणी जरा जास्त जडपणा होता, असा एकदम मला जाणवला हेवीनेस. हा हा. पण आता हळूहळू कमी झाला. हो. मला गुड. कळलं नाही कशामुळे म्हणजे चांगलं का वाईट आपण अनालिसिस मध्ये जातो ना, म्हणून मग मी हम्म. फक्त लिहिलं तुम्हाला, की मला कळलं. हो हो, काही हरकत नाही. पाणी प्या आणि गोड ओके, खा काहीतरी. थँक्यू. ओके. आपण ते पण हार्ट कृतज्ञता चक्रावर सगळ्यांच्या, हार्ट सॉरी, हार्ट कृतज्ञता चक्रावर सगळ्या. काम करतो ना आपण, हा हा. त्याच्यामुळे कधी कधी ते असं जाणीवा होतात. ओके. कृतज्ञता सगळ्यांच्या प्रती व्यक्त करता आली. अगदी काही लोकांच्या बद्दल जे नातेवाईक नाहीये पण थोडासा कधीतरी राग असतो ना काही काम, तर ते पण नकळतपणे डोळ्यासमोर आले की नाही नाही, आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायचीच आहे. जी जी मदत झाली कळत नकळतपणे ज्यांनी केली आणि नाही केली त्यांच्या प्रती पण, असं एक वाक्य मनात आलं त्याकडे. बरोबर. धन्यवाद. छान. व्हेरी गुड. संपन्न. बोलू. हो बोल ना. स्टार्टिंगला तू हे केलंस ना, तर तेव्हा असं मला ना हार्ट वर ना असं एक क्रिस्टल असं म्हणजे सिलेंड्रिकल असतं ना वरती टोचेल असं, तसं मला थ्रोटला जाणवलं. म्हणजे हार्ट चेस्ट वर ना वरती गेलं असं. आणि ते जोपर्यंत म्हणजे सगळ्यांना हे सांगितलं ना आठवा सगळ्यांना, तोपर्यंत होतं. हम्म. नंतर नाही म्हणजे अफर्मेशन सांगताना बोलायला आलं. गुड. आणि मग फक्त जरासा जडपणा लेफ्टला आणि लेफ्ट साईडचं ब्रेन च्या साईडला दुखत होतं. बाकी बोलायला वगैरे आलं आणि मध्ये पाणी पण आलं. गुड. छान झालं. नाईस. आता नाही आहे ना जडपणा नाही नाही लेफ्ट हँड साइड? नाही. गुड. नाईस. थँक्यू. थँक्यू. प्रश्न होता हा विचार. बोला. दर मंगळवारी आपलं असतं का मेडिटेशन वगैरे? हो हो, ऑनलाईन 7 ते 8 असतं. ओके, एनीबडी कॅन जॉइन इन. हो हो. तो अच्छा. ऑनलाईन मेडिटेशन असा एक ग्रुप आहे. त्याच्यावरती म्हणजे हीच लिंक असते मोस्टली. कधीतरी जर चेंज झाली तर त्या ग्रुपवर दर मंगळवारी परत आपण टाकतो तो. जॉइन दॅट ग्रुप. हा, लिंक. ओके ओके, ठीक. थँक्यू. ओके. थँक्यू. बाय. थँक्यू. बाय. थँक्यू.